लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. नांदगावच्या शिवसृष्टी येथे आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचा दुग्धाभिषेक. शिवजन्मोत्सवानिमित्त 18 कोटींची विकास कामे मंजूर, भव्य शिवसंग्रहालय उभारण्याची घोषणा. बातमी नांदगाव येथून. छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त बुधवार दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील शिवसृष्टी येथे उत्साहपूर्ण वातावरणात दुग्धाभिषेक सोहळा संपन्न झाला. नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे व त्यांच्या धर्मपत्नी अंजुमताई कांदे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी 25 आमंत्रित पुरोहित बांधवांच्या मंत्रोच्चारात धार्मिक विधी पार पडले. प्रारंभी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती नांदगावचे अध्यक्ष नितीन कासलीवार सपत्नीक तसेच आमदार सुहास कांदे सपत्नीक पूजेस बसले होते. यावेळी फरहान खान दादा, ज्ञानेश्वर कांदे, धनंजय कांदे, मनमाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष योगेश पाटील, नांदगाव नगरपालिकेचे सागर हिरे, शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी व युवा सेनेचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते. विधिवत पूजेनंतर क्रेनच्या सहाय्याने आमदार सुहास कांदे, नितीन कासलीवार व अंजुमताई कांदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी गंगाजल, गुलाबजल, पंचामृत, दूध, फळांचा रस व पाण्याने अभिषेक करण्यात आला. त्यानंतर महाराजांना पुष्पहार अर्पण करून उपस्थित शिवप्रेमींनी आरती केली. या प्रसंगी आमदार सुहास कांदे यांनी उपस्थितांना शिवजन्मोत्सवाच्या शुभेच्छा देताना शिवसृष्टीच्या पुढील विकास कामांसाठी 18 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती दिली. भविष्यात येथे भव्य शिवसंग्रहालय उभारण्यात येणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वस्तू व ऐतिहासिक माहिती येथे प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दुसऱ्या मजल्यावर शिव भोजनालय आणि शिव वाचनालय सुरू करण्याची योजना असून याचा युवा पिढीला मोठा लाभ होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. छत्रपती महाराजांच्या आशीर्वादानेच ही सर्व कामे शक्य होत आहेत असे सांगत त्यांनी शेवटी सर्वांना शिवजन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. आज लग्नाची आजकाल तारीख दाट असताना सुद्धा सर्व ब्राह्मण गुरुजी आपण सर्व उपस्थित राहिलात त्याबद्दल नांदगाव शिवप्रेमीच्या वतीने आपले सगळ्यांचे आमदार, कांदे परिवार, दादा, सगळ्यांच्या परिवार, सगळ्यांच्या वतीने आपले सगळ्यांचे आभार मानतो. गुरुजी आपल्याला विनंती केली आणि आमच्या विनंतीला आपण मानून सगळ्यांना उपस्थित केलं त्याबद्दल. खरं तर चांगलं कर्म करायचं असेल, पुण्य कर्म करायचं असेल तर ब्राह्मणाशिवाय होत नाही असं पूर्वजांनी आपल्याला सांगितले, साधू संतांनी सांगितलं. खरं आहे. आणि ह्या महाराजांच्या दुग्धाभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने आपण अत्यंत सुंदर अशा आपण त्याला आपल्या मुखातून सुवर्ण असे मंत्रोच्चार उद्गारले आणि आम्ही सर्व पुण्य झालो त्याबद्दल सर्व गुरुजींचे मी आभार मानतो. सर्व पत्रकार बांधव उपस्थित राहिले, पत्रकार बांधवांचे आभार मानतो. सर्व फोटोग्राफर उपस्थित राहिले त्यांचे आभार मानतो. तसेच शिव जयंती उत्सव समिती अध्यक्ष, सर्व कमिटी त्यांनी छान कार्यक्रम केला त्यांचे आभार मानतो. सर्व उपस्थित राहिला सर्व शिवप्रेमी त्यांचे आभार मानतो. खास करून माझ्या माता बहिणी सर्व उपस्थित राहिल्या, माझ्या बहिणी, त्या सगळ्यांचेही मी प्रचंड मनापासून आभार मानतो. परमेश्वराजवळ आपल्याला सगळ्यांना एक आनंदाची बातमी सांगतो की इथे 18 कोटी रुपये मंजूर झाले, त्याची वर्क ऑर्डर सुद्धा झाली आहे. मला सांगायला अभिमान वाटतो, वर्क ऑर्डर झाली, फक्त मंजूर नाही झाली. आणि त्या 18 कोटी रुपयामध्ये आपण पहिला मजला आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळे शस्त्र घेतोय. दुसरा मजला छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे सर्व पुस्तकं त्याचं छान असं वाचनालय करतोय. तिसरा मजला आपण त्याच्यात महाराजांचे सगळे जे तुम्हाला पिक्चर बघायला मिळतील छत्रपती शिवाजी महाराज असं 70 थिएटर घेतोय. आणि त्याच्यावरती UPSC आणि MPSCच्या मुलांसाठी एक मुख्य अभ्यासिका करतोय. 18 कोटी रुपये मंजूर झाले. अजून एक अभिमानाची गोष्ट सांगतो, 1 करोड रुपये आपण मंजूर केले
जेणेकरून सोलर लाईट भविष्यामध्ये एकही रुपया लाईट बिल आपल्याला कोणाला भरायला लागणार नाही, असे 1 कोटी रुपये आपण सोलरला मंजूर केले. आणि हे सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने झाले आहे. आणि सांगायला अभिमान वाटतो की अशी शिवसृष्टी भविष्यामध्ये उत्तर महाराष्ट्रात तरी दिसणार नाही. आपल्या नांदगावकरांना आता अभिमान राहील अशी शिवसृष्टी अजून 2 वर्षामध्ये आपल्याला इथे दिसेल. आपण पुन्हा एकदा सगळे व्यापारी बांधव सुद्धा उपस्थित राहिले, त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो. सर्व शिवप्रेमीचे पुन्हा एकदा आभार मानतो. पोलीस बांधवांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. प्रभू रामचंद्र की जय. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूज, नांदगाव. प्रतिनिधी मुक्ताराम बागू, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.